नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SRG मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत चिकनची रस्सा भाजी कशी बनवायची, तीही एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीकडे वळूयात. आज आमच्या घरी 2 किलो चिकन आणलं होतं. चला तर म्हणलं ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूयात. इथे मी 2 किलो चिकन घेतलं. ते चांगल्या प्रकारे स्वच्छ झाल्यानंतर इकडे मी आलं, लसूण, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर या सर्वांची पेस्ट तयार करून घेतली. पेस्ट तयार झाल्यानंतर पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घेतले. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकली. आता आपल्याला ही पेस्ट चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतवून घ्यायची आहे, जोपर्यंत यातील सर्व कच्चेपणा निघून जात नाही तोपर्यंत. कसं आहे, भाजी करायची पद्धत सर्वांची वेगवेगळी असते. ही माझी पद्धत आहे. मी अशा प्रकारे भाजी बनवते. आता हे वाटण चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. बघू शकता तुम्ही, तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे वाटण भाजून झाले. आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा मसाला, सुहाना मटण मसाल्याचं 1 पॅकेट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मटण ग्रेव्ही मसाला टाकून घेतलेला आहे. त्या मसाल्याने भाजी एकदम दाटसर होते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे सर्व मसाले परतवून घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत, जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत. आता बघू शकता तुम्ही, तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये भाजलेल्या खोबऱ्याचा कूट आणि वाटून घेतलेलं डाळवं हे टाकून घेणार आहोत. डाळवं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा स्किप करू शकता. आता हे सर्व आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून 5 मिनिटं आपण हे मसाले शिजवून घेणार आहोत. मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये स्वच्छ करून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे. चिकन मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालं की त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून भाजी परत एकदा परतवून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे परतवून झाली की त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकण्याचा उद्देश हा की भाजी एकदम चविष्ट लागते आणि भाजीला तरीही चांगली येते. तर नेहमी भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊयात. बघू शकता तुम्ही, आपली भाजी शिजलेली आहे आणि त्यावर तरी पण एकदम मस्त आलेली आहे. आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि भाजी सर्व्ह करून घेऊयात. तुमच्या घरी चिकनची भाजी कशी बनवतात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझी रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.